झाल्यावर असं वाटते घेऊनच जातो. आपण उभे आहोत प्रमुख जिल्हा मार्ग 187 या लासलगाव निमगाव वाकडा बरवस फाटा आणि पुढे कोपरगाव तालुका निफाड तालुक्याच्या हद्दीपर्यंत जाणारा हा प्रमुख जिल्हा मार्ग. या प्रमुख जिल्हा मार्गाचं मागच्या वर्षीच काम झालं, परंतु फक्त काम झालं, परंतु हा गाड्या नाल्यावरचा पूल झाला नाही. आज या रस्त्याने लासलगावला जी काही मुख्य कांदा मार्केट आहे त्या कांदा मार्केटला जे शेतकरी आपला शेतमाल घेऊन जातात, त्याचबरोबर सर्वसामान्य लोक या ठिकाणून रहदारी करतात, शाळकरी मुलं जातात. परंतु हा पूल नसल्यामुळं अतोनात असं हाल शेतकऱ्यांचं होतं, शाळेत जाणाऱ्या मुलांचं होतं, सर्वसामान्य नागरिकांचं होतं. खरं म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भक्कम असं महायुतीचं सरकार आहे, परंतु तरीही सर्वसामान्य जनतेचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे असे जर हाल होत असतील तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हे भक्कम सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहेत का? या मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्य सन्माननीय भुजबळ साहेब आज राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहे. खरं म्हणजे त्यांच्याच माध्यमातून या रस्त्याचं काम झालं, परंतु हा पूल होणंही तितकंच गरजेचं आहे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. म्हणून आज तुम्ही बघा, पावसाळ्यामधलं ही तिसरी वेळ आहे की अशा पद्धतीने हा रस्ता बंद झाला. आज हा रस्ता बंद झाल्यामुळे लासलगावला जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघत असाल की जे काही लोक येत आहेत त्यांना जाता येत नाही आणि त्यांना पुन्हा वळसा घालून विंचूर मार्गे किंवा इकडनं वाहेगाव मार्गे जावं लागतं. म्हणून सर्वसामान्य लोकांच्या वतीने, या परिसरातील लोकांच्या वतीने भुजबळ साहेबांकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर या पुलाचं काम या ठिकाणी व्हावं आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी जो त्रास होतोय तो त्रास कसा कमी होईल हे त्यांनी बघावं. हाच रस्ता नाही किंवा हाच पूल नाही, आज गोंदेगाव जळुक्या रस्त्यावरती आज भवानी मंदिराच्या पुढे जो पूल आहे तो सुद्धा आज पाण्याखाली आहे. त्या ठिकाणी पूलच नाही, ती फरशी त्या ठिकाणी ती वाहून गेलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा पूल होण्याची गरज आहे. आज गोंदेगावचे लोक सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त आहे. म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती आहे की साहेब, आमच्या या भागामध्ये निश्चितपणाने आपण पुलांचे कामं या ठिकाणी तात्काळ करावे, ही आपल्याला एक नम्र विनंती आहे.